मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल एक अतिशय वाईट आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। वर्षा उसगावकर यांना तब्बल 47 लाखांनी फसवलं आहे। वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी अविनाश जाधव यांनी अभिनेत्री मृणालिनी जांभळे आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना डोंबिवलीमधील एका रिअल इस्टेट प्रकल्पात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले। गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात रिटर्न्स म्हणजेच परतावा देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले। एका वर्षाच्या आत मूळ रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते। यामध्ये वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांनी एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती। मात्र गुंतवणुकीची मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्याने आणि आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे अखेर त्यांना पोलिसांमध्ये धाव घेण्याची वेळ आली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। एकांतरितच अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची एका मोठ्या बिल्डरकडून 47 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे।